राम कृष्ण हरी. गीता पाठकाशी असे फळ अर्थज्ञाची सरीसे. गीता माऊलीयेशी नसे जाणे ताने. ही ज्ञानेश्वरीच्या 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग. त्याला सर्व गीतार्थ संग्रह योग असेही म्हटले जाते. या अध्यायातील 1528वी ओवी आहे. हा ज्ञानेश्वर माऊलींनी गीतेच्या 18व्या अध्यायातील 70वा श्लोक अध्येष्यते च य इमं धर्म्यं संवादमावयोः ज्ञान यज्ञेन तेनाहमिष्टस्यामिति मे मतिः. या श्लोकावरील केलेला अनुवाद आहे. या श्लोकाचा मराठीतून अर्थ भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की मी असे घोषित करतो की आपल्या संवादाचे अध्ययन करणारा मनुष्य स्वतःच्या बुद्धीद्वारे माझे पूजन करतो. या श्लोकाच्या अगोदर आणखी एक ओवी ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिली आहे. ती पाहिली म्हणजे संगती लागेल. घेऊनी गीतार्थ उगाना ज्ञानीये जे विचक्षणा ठाकती ते गाना वाना गीतेचा तोल आहे. ही 1527वी ओवी आहे. याचा अर्थ हे बुद्धिमान अर्जुना गीतेच्या अर्थाचा आढावा घेऊन ज्ञानी पुरुष जेथे प्राप्त होतात ते ठिकाण म्हणजे ब्रह्मस्वरूप. त्याला म्हणजे कोणाला? गीता पाठ करणाराला केवळ गीतेच्या गानाने व वर्णनाने प्राप्त होते. काही प्रतीमध्ये या ओवीचा अर्थ असाही सांगितला जातो की हे बुद्धिमान अर्जुना, संपूर्ण गीता विचारात घेऊन जाणारे ज्ञानी ज्या परमात्म्याला प्राप्त होतात तेच तो स्थान गीता पाठक गीतेच्या गायनाने वर्णनाने प्राप्त करून घेतो. या दोन्हीचाही अर्थ एकच आहे. गीता पाठकाशी असे फळ अर्थज्ञाची सरीसे. गीता माऊलीयेशी नसे जाणे ताने. याप्रमाणे गीता पाठ करणाऱ्याला गीतेचा अर्थ समजण्यासारखेच फळ मिळते. माऊलीने या संदर्भात अत्यंत सुंदर दृष्टांत दिलेला आहे. ते सांगतात की गीता ही आई आहे. तिला जाणते मूल व लहान मूल असा भेद नसतो. तसेच जाणत्या नेणत्यांना सारखेच फळ आहे. म्हणजे गीतेचा अर्थ समजून जाणून गीतेचा पाठ करणाऱ्याला जे फळ मिळते तेच फळ गीता वाचून जरी त्याचा अर्थ त्याला समजत नसला तरी केवळ गीतेचा पाठ गानाने त्याला तेच फळ मिळते. गीतेचा अर्थ समजलेला व अर्थ न समजलेला हे दोन्ही जेव्हा गीतेचे पाठ गान करतात त्यावेळी दोघांनाही सारखेच फळ मिळते असा अर्थ समजण्यास हरकत नाही असे मला वाटते. या संदर्भात मी आपल्याला मोबाईलचे उदाहरण देतो. ज्याला मोबाईल कसा हँडल करावा हे समजते तो त्या मोबाईलचा जाणता व ज्याला मोबाईल कसा हँडल करावा म्हणजे कसा हाताळावा हे समजत नाही तो नेणता असे आपण समजू. जाणत्या माणसाने मोबाईलची एखादी कळ किंवा त्याला बटन म्हणतो आपण दाबले तर मोबाईल लगेच ज्या कळीला बटनाला स्पर्श केला किंवा दाबले तर ते कार्य करते. कोणतं? ज्या त्या कळीमध्ये फीड केलेले आहे तर ते कार्य
ते बटन करते. आता हल्लीच्या जमान्यात बऱ्याच माता आपल्या लेकराला ती जेव्हा एकटीच घरात असते व मूल रडत आहे, त्याला सांभाळायला कोणी नाही, घरातली अनेक कामे पडलेली आहेत, आता मुलाला नादी लावण्यासाठी अशा वेळी ती आपल्या रडणाऱ्या लेकराला मोबाईलवर काहीतरी गोष्टी गाणे लावून त्याच्या पुढे मोबाईल ठेवते. ते मूल रडायचे थांबते, कारण त्या मोबाईल मधून काहीतरी गाण्याचा आवाज येतो. त्याच्याकडे बघते. मोबाईलकडे बघितल्यावर त्याच्या लक्षात येते की त्या मोबाईलमध्ये काहीतरी हालत आहे आणि आवाज निघत आहे. बघता बघता स्वभावच आहे लेकराचा. काही असो, दिसलं की जे हे चोख की हे मैळ, हे न जाणो नि केवळ मुखीची घाली, हा जो स्वभाव असतो त्याप्रमाणे त्या मोबाईलला हात लावतो, स्पर्श करतो आणि मग ज्या कळीवर त्याचे हात किंवा बोट पडले ते कार्य सुरू होते. मोबाईलला मला स्पर्श करणारा जाणता आहे की अजाणता आहे, त्याचे कार्य हे त्याला काही घेणे देणे नाही. त्याचे कार्य तो करतो. तो जाणत्या नेणत्यामध्ये भेदभाव न करता कार्य करतो. अगदी त्याचप्रमाणे गीतेचा अर्थ समजून जाणून गीतेचा पाठ करणाराला जे फळ मिळते तेच फळ गीता वाचून जरी त्याचा अर्थ समजत नसला तरी केवळ गीतेचा पाठ गाण्याने त्याला तेच फळ मिळते. गीतेचा अर्थ समजलेला व अर्थ न समजलेला हे दोन्ही जेव्हा गीतेचे पाठ किंवा गान करतात त्या दोघांनाही सारखेच फळ मिळते. अनेक जणांना गीता पाठ असते, काहींना संपूर्ण गीता पाठ असते, तर काहींना काही अध्याय, निवडक अध्याय पाठ असतात. काहींना पाठ नसले तर गीता वाचता येते. त्यांनी संथा घेतल्यामुळे संपूर्ण गीता वाचता येते. त्याप्रमाणे त्यांनी हे अध्याय किंवा गीता घोकमपट्टी करून पाठ केलेले असतात आणि अचूक वाचण्या इतपत त्याची संथा झालेली असते. ते नित्य नियमाने संथा घेतल्याप्रमाणे गीतेचे पाठ करतात, पण अनेकांना त्या श्लोकाचा अर्थ माहीत नसतो. मग त्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो की अर्थ माहीत नसेल तर त्याचा नित्यपाठ करून काय उपयोग, मग गीतेचा पाठ करावा की करू नये. ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच अध्यायात ज्ञानेश्वर माऊली लिहितात की परी अपराधू तो अनेक आहे, जे मी गीतार्थू कवळू पाहे, ते अवधारा विनूल आहे मनोनिया. परंतु माझ्याकडून वेगळा अपराध घडत आहे, तो असा की अधिकार नसताना गीता ग्रंथाचे आकलन करण्याचे धाडस करू पाहत आहे. गीतेचा अर्थ कळणे म्हणजे आकाशाला कवटाळून घेण्या इतके सामर्थ्य असणे. ते माझ्या अंगी नाही, तरी पण मी त्याचे धाडस करीत आहे. म्हणून मी केलेले स्पष्टीकरण तुम्ही लक्षपूर्वक ऐका अशी विनंती ज्ञानेश्वर माऊली करीत आहेत. आता हे असे काही श्लोक, असे काही वाक्य, असे काही अभंग पाहिले की ज्यांना गीतेचा अर्थ कळत नाही पण वाचतात, त्यांच्या मनात शंका निर्माण होती की मग आपल्या याचा उपयोग होतो की नाही. आता पुढे माऊली म्हणतात, गीतार्थ माझ्या बुद्धीला न झेपणार आहे, याचा विचार न करताच माझ्या मनाने भलतेच केले आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी अशी कबुली दिली आहे. आता अशी त्यांनी कबुली दिल्यावर यांच्या मनातली शंका अधिकच बळवण्याची शक्यता आहे. त्यापुढे मग ते म्हणतात ही आता माऊलीचीच जर अशी अवस्था आहे तर आपली काय कथा, असेही एखाद्या गीता पाठकास वाटू शकेल. तसेच शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांनी त्यांच्या हरिपाठामध्ये
अभंग क्रमांक 18 मधील चरण दुसरा मध्ये प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोथी वाचून काय असे लिहिलेले आहे. प्रेमाशिवाय भजन व नाक नसेल तर त्या मोत्याचा काय उपयोग, आणि जर अर्थ न जाणता वाचले तर त्याचा काय उपयोग, त्याचा उपयोग नाही असा अर्थ आहे. संत एकनाथ महाराजांना शांती ब्रह्म पदवी आहे. ज्यांच्या घरी सेवा करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण स्वतः सेवकाचे काम करतात. नाथांचे भागवत, भावार्थ रामायण, अभंग, भारूड, हरिपाठ इत्यादी अनेक ग्रंथ लिहिलेले ग्रंथ आहेत. एवढेच नव्हे तर ज्ञानेश्वरी शुद्ध स्वरूपात लिहिण्याचे थोर कार्य नाथाकडून झालेले आहे. म्हणूनच आज आपल्या हाती शुद्धबद्ध ज्ञानेश्वरीची प्रत उपलब्ध झालेली आहे. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, नामा तयाचा किंकर त्याने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, तुका झालाशे कळस भजन करा सावकास असो बहिणाबाई म्हणतात. अशा या महान संतांना साष्टांग प्रणिपात असो. अर्थाविन पोथी वाचून काय असे नाथ महाराजांनी कोणत्या संदर्भात, म्हणजे पोथीच्या की आणखी काही अर्थ अभिप्रेत होत आहात त्यांना, हे त्यांनाच ठाऊक. संत एकनाथ महाराजांचा हा अभंग वाचण्यात आला की मनात संभ्रम पडतो. गीतेचा अर्थ समजत नाही म्हणून नित्य पठन करावे की नाही असा प्रश्न पडतो. या ठिकाणी आपण लक्षात घ्यावे की भगवान श्रीकृष्णांनी स्वतः घोषणा केलेली आहे की हे अर्जुना, आपल्या संवादाचे अध्ययन करणारा मनुष्य स्वतःच्या बुद्धीद्वारे माझे पूजन करतो. व भगवान ज्ञानेश्वर महाराजांनी या श्लोकावर अनुवाद केलेला आहे की हे बुद्धिमान अर्जुना, गीतेच्या अर्थाचा आढावा घेऊन ज्ञानी पुरुष जेथे प्राप्त होतात ते ठिकाण ब्रह्मस्वरूप, त्याला म्हणजे गीता पाठ करणाऱ्याला केवळ गीतेच्या गानाने व वर्णनाने प्राप्त होते. याप्रमाणे गीता पाठ करणाऱ्याला गीतेचा अर्थ समजण्यासारखेच फळ मिळते. गीता ही आई आहे, तिला जाणते मूल व लहान मूल असा भेद नसतो. हा मोठा मुलगा अर्थ जाणतो म्हणून त्याला अधिक फळ, व जो जाणत नाही त्याला कमी फळ असे आई करत नाही. गीतेचे जसे आहे तसे ज्ञानेश्वरीचे देखील फळ आहे. ज्ञानेश्वरी आणि गीता मुळातच दोन नाहीतच. असो, अनेकांना ज्ञानेश्वरी वाचून समजत नाही. एक वेळेस वाचून तर पहिल्यांदाच वाचली असेल तर त्याच्या फारसं काहीच लक्षात येत नाही. आणि नाही समजले तरी देखील वाचले पाहिजे, वारंवार वाचले पाहिजे, पठन केले पाहिजे. कधी ना कधीतरी माऊली आपल्याला ज्ञान देईलच. या जन्मात नाही जमले तर पुढील जन्मात कृपा होईल. म्हणून आपण मनात काही एक शंका न बाळगता गीतेचा आणि ज्ञानेश्वरीचा देखील नित्य नियमाने पाठ केला पाहिजे, गायली पाहिजे असे मला वाटते. भगवद्गीता संस्कृतमध्ये आहे. आपल्याला संस्कृत भाषेचे ज्ञान नाही, त्यामुळे वाचता येत नाही. कारण आपली मातृभाषा मराठी आहे. देवनागरी लिपी आहे जरी असली तरी संस्कृत भाषा वेगळी असल्यामुळे ती आपल्याला देवांची भाषा म्हणून समजले जाते. संस्कृत भाषेला ती आपल्याला वाचता येत नाही. त्याच्यासाठी आपल्याला संथा घ्यावी लागते. पाठांतर करताना व वाचता
वाचताना चुका होऊ शकतात, म्हणून गीतेची संथा घेऊनच पाठ केले पाहिजेत, हे लक्षात घ्यावे. मी या ठिकाणी नम्रपणे नमूद करतो की मी ह भ प नाही, केवळ ज्ञानेश्वरी वाचक आहे. ज्ञानेश्वरीची सेवा घडावी म्हणून हा खटाटोप चालू आहे, म्हणजे यूट्यूबवर टाकण्याचा. माझ्या अल्पमतीप्रमाणे मला वाचून जे समजले तसे सादर केले आहे. कृपया आपला अभिप्राय कळावा ही विनंती. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.